बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये रोज अत्याचार होत आहे, रोज बलात्कार होत आहे, माझ्या भगिनींवर होत आहे, माझ्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार होत आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. ह्या सर्व गोष्टीला जबाबदार हे महाराष्ट्रातलं ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. आणि ज्या पद्धतीने रोज घटना घडत आहेत, लोकांच्या मनामध्ये अजिबात भीती राहिली नाही. ते आम्हाला सांगतात की महिलांच्या कपड्यांचा दोष आहे. हा कपड्यांचा दोष नसून माणसाची विकृती आहे आणि विकृतीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार हे अपयशी झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी आमची आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे. वाढती महागाई याला आळा बसला पाहिजे. बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या, ह्या सर्व समस्या घेऊन महाराष्ट्रातली महिला काँग्रेस त्या ठिकाणी एक आंदोलन करते आहे, जेणेकरून या सर्व गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी वाचा करू. महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सवाला. उद्या आपण 12 वाजता ते आंदोलन सुरू करणार आहोत. योजना सरकारने आणली. अहो, हे नाटकबाजीच आहे. त्यांना कुठं महिलांवर प्रेम आहे? मला सांगा, जर महिला सुरक्षित नाही तर त्या 1500 रुपयाचं काय करायचं? पहिले महिलांना सुरक्षा द्या, महिलांना त्याच्यापासून, या लोकांपासून वाचवा, आणि मग 1500 रुपये. बघा, 1500 रुपये देण्यापेक्षा सिलेंडर फ्री द्या ना तुम्ही. बघू तर खरी, 3 सिलेंडर तुम्ही फ्री देताना इकडे अर्धी तिकीट तुम्ही केली, इकडे GST वाढवून टाकले सगळीकडे. अहो, जेवायला गेलं हॉटेलमध्ये तर त्या भाजीवर सुद्धा GST लावतात. मी तर म्हणतो काही दिवसांना भाजी चिरण्यापासून GST लावतील, मुरमुऱ्यावर GST, कशावर GST नाही लावली, महिला कसं जगतील? 1500 रुपये जे आहे निव्वळ मतदानावर डोळा ठेवून केलेलं कारस्थान आहे. त्यांनी काही जरी केलं तर महिला एवढ्या हुशार झाल्या आहे, त्यांच्या 1500 रुपयाला भीक नको. कारण हे पैसे त्यांचे नाही आहे, हे पैसे आमचे आहे, आमच्या हक्काचे आहे. तरी ते आम्हाला दमदाटी करतात की मतदान केलं नाही तर ते पैसे परत घेऊ. त्यांच्यामध्ये ती ताकदच नाही आहे हात लावायची, आणि त्यांनी जर हात लावला तर मात्र मग आम्हाला काय करायचं आम्ही ठरवू. मी महाराष्ट्र महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या सवाला.